जय गुरु या. जय गुरु. जय गुरु. ओके, आपण सुरुवात करू येतात तोपर्यंत. आपण काल या पानावर होतो. काल आपण हे वाचलं की शेवटचं वर्षणेन एव विपुलम धान्यम उत्पद्यते. वर्षणेन हे तृतीया, पावसाने, वर्षामुळे त्याचं वर्षण धातू आहे. वर्षण हे शब्द आहे, त्याच्यापासून वर्षणेन झालं. पावसानेच भरपूर धान्य उत्पादन होते, हे आपण काल संपवलं. आता ह्यानंतर आपण काय करू, याचं एक वाचन करू. आपण अगदी सुरुवातीला कोणता घेतला होता आपण? पुष्पम नाही घेतला आपण, असं एक नपुंसकलिंगी घेतला होता. फलम घेतला होता, फलम. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या ह्या व्याकरणामध्ये स्टँडर्ड मानल्या आहेत. जसं रामः, मालाः किंवा फलम. तर कुठलाही एखादा शब्द असेल तो कसा चालतो, तर राम हा प्रमाण चालतो, माला हा प्रमाण चालतो. तसं हे जे धान्य आहे, हे धान्य फलम प्रमाणे चालतं. आपण हे धान्यांचं वाचू म्हणजे आपल्याला मागचं पण रिव्हिजन होईल. धान्यम एक वचन प्रथमा, धान्ये द्विवचन प्रथमा, धान्यानी बहुवचन प्रथमा. धान्यम एक वचन द्वितीया, धान्ये द्विवचन द्वितीया, धान्यानी बहुवचन द्वितीय. धान्येन एक वचन तृतीया, धान्याभ्याम द्विवचन तृतीया, धान्यैः बहुवचन तृतीया. धान्याय एक वचन चतुर्थी, धान्याभ्याम द्विवचन चतुर्थी, धान्येभ्यः बहुवचन चतुर्थी. धान्यात एक वचन पंचमी, धान्याभ्याम द्विवचन पंचमी, धान्येभ्यः बहुवचन पंचमी. धान्यस्य एक वचन षष्ठी, धान्ययोः द्विवचन षष्ठी, धान्यानां बहुवचन षष्ठी. धान्ये एक वचन सप्तमी, धान्ययोः द्विवचन सप्तमी, धान्येषु बहुवचन सप्तमी. हे धान्य एक वचन संबोधन, हे धान्ये द्विवचन संबोधन, हे धान्यानी बहुवचन संबोधन. तर हे नपुंसकलिंगी धान्यांची विभक्ती रूपे आहे. ही आणखी एकदा वाचू आपण. सुरुवातीला नाव आहे इथं वैशालीताई, तुम्ही वाचाल? हो सर. या. म्हणजे विभक्ती आणि एकवचन असं करून असं वाचा किंवा धान्यम धान्ये धान्यानी प्रथमा असं वाचणं चालेल. ओके ओके. प्रथमा विभक्ती धान्यम धान्ये धान्यानि, द्वितीया विभक्ती धान्यम धान्ये धान्यानि. पुढचं पण वाचून ना. तृतीया विभक्ती धान्येन धान्याभ्याम धान्यः, धान्यैः चतुर्थी नाही, सॉरी धान्यैः. धान्यैः. चतुर्थी विभक्ती धान्याय धान्याभ्याम धान्येभ्यः. पंचमी विभक्ती धान्याभ्याम धान्येभ्यः. षष्ठी विभक्ती धान्यस्य धान्ययोः धान्यानां. सप्तमी विभक्ती धान्ययोः धान्येषु. संबोधन हे धान्य, हे धान्ये, हे धान्यानि. राईट, थँक्यू.
तर हे अशा प्रकारे याचं रूप चालतं. आता आपण पुढची वाक्य बघूया. तर संख्या आहे बऱ्यापैकी, 12 वाढली. सर वनम म्हणजे वन पण हा, वनम पण याच नपुंसकलिंगीच पण, आहे हा, ना? वनम फलम हे हा नपुंसकलिंगी असंच चालतं. हा. करेक्ट. ओके. आता पुढचं नाव मायापाशी आहे इथे, राजेंद्र कोलेकर साहेब. पहिलं वाक्य 18वं. हो. यदा विपुलं धान्यं भवति तदा तत् विक्रेतुं कृषकाः हट्टे गच्छन्ति. हम्म. यदा. यदा जेव्हा हम्म. भरपूर हम्म. धान्य होते, हम्म. तदा म्हणजे तेव्हा, ते हम्म. तत् हम्म. विक्रेतुम म्हणजे विकण्यासाठी, हम्म. कृषकाः म्हणजे अनेक शेतकरी, हा. हट्टे म्हणजे बाजारात, हा. गच्छन्ति म्हणजे जातात. जातो. राईट. यदा तदा ही जोडी आली याच्यामध्ये. जेव्हा हा. तेव्हा. यदा विपुलम धान्यम. तर धान्यम आपण बघितलं इथे. धान्यम केव्हा येतं? एक वचन प्रथमा, एक वचन द्वितीय. आता हे सांगा हो. की इथं प्रथम आहे का द्वितीय आहे? हे धान्यम जे आहे ते प्रथम म्हणता येईल का द्वितीय आहे ते म्हणता येईल? यदा हे विपुलं शोधण्याकरता आपण धान्यं काय, आधी भवति. करता कोण आहे याच्यामध्ये? द्वितीय आहे. करता याच्यामध्ये आहे कृषक हा. विक्रेतुम कृषक. शेतकरी हे करता आहे. म्हणजे साधारणपणे जेव्हा असं विसर्ग चिन्ह असतं, तो करता असतो, हे प्रथमामध्ये असतं. तो जर अच्छा. नसेल तर मग आपण शोधायचं की दुसरा कोणी करता आहे का. जर कोणी विसर्गवाला नसेल तर. विसर्ग आहे म्हणजे काय, की ती प्रथमा विभक्ती आहे. कृषक हे पुल्लिंगी आहे, त्याला विसर्ग आहे. आणि कृषक हे बहुवचन आहे, ते प्रथमा विभक्तीमध्ये. मग हे विपुलम धान्यम, धान्यम हे द्वितीय विभक्ती आहे. पण इथे बघितलं ते धान्यम एक वचन द्वितीय विभक्ती, हे धान्य. हो. ऍक्च्युली धान्य आणि असं असतं तरी चाललं असतं, पण धान्यम घेतलं त्याने. भवती होते, जेव्हा खूप धान्य होते, विपुल धान्य होते, तदा तत् म्हणजे ते धान्य, तत् म्हणजे ते धान्याकरता. म्हणजे इथे कुठेही त्यांनी विकण्यासाठी. बहुवचन वापरलेलं नाहीये. धान्यम, तत्, तत् म्हणून सुद्धा हे एक वचन वापरलं. विक्रेतुम, आपण तुम प्रत्यय बघितलेला आहे, विकण्यासाठी. कृषकाः शेतकरी, अनेक वचनी बहुवचनी. हट्टे सप्तमी, बाजारात. गच्छन्ति जातात. अजून याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे? पुढच्या वाक्याला जाऊ आपण. सर हे सुलेखा. हा. विक्रेतुम असं एतुम लागलाय का प्रत्यय त्याला? तुमन तुमन तुमून प्रत्यय आहे तो. विक्रीतुम नाही येते, विक्रेतुमच आहे त्यामध्ये. म्हणजे ते अपवाद सारखं आहे का? कारण की आतापर्यंत नाही, आता इतुम मला किंवा शंका तुम प्रत्यय मला लागले होते. शंका आली तर मी त्याचं पुन्हा हे सांगतो, मी व्याकरण बघून. पण हे विक्रेतुमच येते, विक्रीतुम नाही येत. अच्छा. त्याला मार्क करतो मी, थोड्या वेळाने सांगतो. विकण्यासाठी. सुरेखा मॅम, सुरेखा कोगदे मॅम. हो सर. हा, ये. हट्टे हा. आहे सर, आहे हा. आहे. हो, वाचा. हट्टे हा. हट्टे धान्यानाम आपणाः भवन्ति. म्हणजे बाजारामध्ये धान्यानाम म्हणजे षष्ठी बहुवचन. हा. आपणाः म्हणजे दुकानं असतात. भवन्ति हो. म्हणजे आपणाः हे पण बहुवचन, बहुवचन. आणि म्हणून क्रियापद भवन्ति. हो, करेक्ट. हट्टे बाजारामध्ये. आपण इथे धान्यानाम बघितलेलं आहे. धान्यानाम जर बघितलं इथे, हे षष्ठी षष्ठी बहुवचन. बहुवचन म्हणजे येस धान्याची. बाबू, हट्टे येस बाबू. धान्यानाम आपणाः भवन्ति. आपण हा दुकाने असतात, धान्याची दुकाने असतात. ओके, सोपं वाक्य. स्नेहल ताई.
तेषु आपणेषु आपणिकाः धान्यं क्रीणन्ति विक्रीणन्ति च. त्या दुकानांमध्ये दुकानदार धान्य खरेदी करतात आणि विकतात. तेषु सप्तमीचं बहुवचन आहे. हम्म. आपणेषु म्हणजे दुकानचं दुकानच. अनेक वचन आहे. या दुकानात म्हणजे आपणेषु हे दुकानांमध्ये हा. म्हणून तेषु. आपणेषु दुकानांमध्ये, तेषु दुकानांमध्ये, त्या दुकानांमध्ये. त्या दुकानांमध्ये आपणिकाः आपणिकः दुकानदार, आपणिकः दुकानदार, आपणिकः अनेक दुकानदार. अनेक दुकानदार धान्यम धान्य द्वितीया विभक्ती हो. आणि क्रीणंती हे आपणिकाः अनेक वचन असल्यामुळे खरेदी करतात त्याचं बहुवचन आहे. आणि बरोबर. विक्रीणंती विक्री करतात त्याचं बहुवचन आहे. खरेदी आणि खरेदी आणि विक्री. विक्री आणि च म्हणजे आणि. राईट, थँक्यू. तेषु आपणेषु आपणिकः धान्यं क्रीणन्ति विक्रीणन्ति च. ओके. वेदश्री. हो सर. या. कृषकाः स्वयं धान्यम हट्टे नयनंती. शेतकरी स्वतः धान्य बाजारात नेतात. आता याचं मला सांग, मी वाचला बरोबर जातो तू ते. हे कृषकः म्हणजे काय, स्वयं काय, सांग मला. कृषकाः म्हणजे शेतकरी, स्वयं म्हणजे नाही, स्वतः. शेतकरी बहुवचन आहे का एकवचन आहे? एकवचन. नाही, कृषकः हे बहुवचन आहे. कृषकः हे एकवचन, कृषकाः हे बहुवचन. आणि म्हणून या ठिकाणी क्रियापद जे आहे ते नयच नयंती, नेतात. आपण नय बघितलेलं आहे आज्ञार्थी, तर हे नयती, नयतीचं नयंती. कृषकः नयंती, कुत्र नयंती, हट्टे नयंती, किम नयंती, धान्यम नयंती. आणि स्वयं नयन, शेतकरी स्वतः दुकानामध्ये बाजारामध्ये धान्य नेतात. छान, व्हेरी गुड. 19व्या वाक्यामध्ये हा, आपणः करताय ना? आपणः, येस, आपणः भवन्ति, करेक्ट. हो. जयमाला मॅम. तत्र आपणिकाः तत् धान्यं क्रीणन्ति. तत्र तेथे, तत् ते, आपणिकाः दुकानदार बहुवचन, धान्यम कर्म आहे धान्यम, आणि क्रीणंती प्रथम पुरुष बहुवचन. तेथे ते दुकानदार धान्य खरेदी करतात. तत्र आपणिकः तत् धान्यं क्रीणन्ति. हे शेतकरी घेऊन गेले इथे मागच्या वाक्यात काय सांगितलं? कृषकः स्वयं धान्यम हट्टे नयंती. शेतकरी दुकानात घेऊन गेले तिथे बाजारामध्ये, आणि मग दुकानदार काय करतात? तत्र आपणिकः तत् धान्यम क्रीणन्ति. ते धान्य दुकानदार खरेदी करतात. ओके, थँक्यू. माधुरी कुलकर्णी मॅम. माधुरी ताई. इत्थं हट्टेषु धान्यानां क्रयः विक्रयः च भवति. इत्थं म्हणजे अशा, हट्टेषु सप्तमी बाजारामध्ये धान्यानां क्रयः विक्रयाचं खरेदी व विक्री करता विक्री होते. अशा बाजारात खरेदी व विक्री होते. इत्थम म्हणजे अशा प्रकारे, अशा रीतीने. अशा रीतीने म्हणजे कसं की शेतकरी पाऊस चालू, धान्य चांगलं झालं की घेतात, बाजारात येतात, दुकानदार खरेदी करतात. आणि अशा रीतीने हट्टेषु म्हणजे बाजारांमध्ये
धान्यानाम कोणती विभक्ती येईल? मला कुठे दिसतं का धान्यानाम इथे षष्ठी विभक्ती बहुवचन. षष्टी विभक्ती, हा षष्टी बहुवचन. धान्यांची क्रयः विक्रयः. क्रय आपला माहिती शब्द हा. खरेदी विक्री च, खरेदी आणि विक्री भवती होते. होतं. व्हेरी गुड, थँक्यू. रवींद्र जोशी साहेब. धान्यानां विक्रयेण कृषकः धनं प्राप्नोति. हा, एक नवीन शब्द आला. हा. धान्यानां षष्ठी बहुवचन. धान्यांच्या विक्रयेन. विक्रयेण, धान्यांच्या विक्रीने. हा, असं ये वगैरे आला आणि न आलं शेवटी की तृतीय विभक्ती समजायचं. विक्रयेन, तृतीय. विक्रीने. विक्रीने कृषकः, म्हणजे हा कर्ता आला इथे. शेतकरी, आपण इथे हे घेतलंय, एकवचन घेतलंय. एकवचन घेतलं. हा, म्हणजे दर्शवण्यासाठी एक. अशा रीतीने शेतकरी धन प्राप्त करतो, त्याच्यासाठी ते एक वचन घेतले. कृषकः धनम, हे कर्म झालं. काय मिळवतो? तर धन मिळवतो. आणि प्राप्नोती, मिळवतोच. हा, ते पुन्हा हा प्राप्तम करोती. प्राप्नोती. तर ते पुन्हा तृतीय पुरुष प्राप्नोति. एकवचन. कृषकः प्राप्नोति. किं प्राप्नोति? धनं प्राप्नोति. कथं प्राप्नोति? विक्रयेण धनं प्राप्नोति. किं विक्रयेण? धान्यानां विक्रयेण. तो धान्यानां विक्रयेण कृषकः धनं प्राप्नोति. किंवा मग कृषकः धान्यानां विक्रयेण धनं प्राप्नोति. आपण नॉर्मल वाक्य जर घेतलं असतं तर कृषक हा सुरुवातीला घेतला असता. ओके, थँक्यू. कोण आहे आता? स्नेहल ते झाल्या का? हो सर. हा, हो. सोनाली सुळे मॅडम. हा, वाचते. अनेन प्रकारेण भारतीयः कृषकः धनेन धान्येन च सुखी भवति. अनेन प्रकारेण. अशा प्रकाराने भारतीय शेतकरी धनाने आणि धान्याने सुखी होतो. अनेन म्हणजे अशा प्रकाराने भारतीय शेतकरी कृषकः धनेन आणि धान्याने सुखी भवती होतो. छान. अनेन प्रकारेण भारतीय कृषकः. हे कृषकः आला आणि त्यामुळे भारतीय झालं. ते धनेन धान्येन, धनधान्याने, धनाने धान्याने, धनाने आणि धान्याने सुखी होतो. अशा रीतीने हे शेतकऱ्यावरच आपला पाठ आहे तो 25 वाक्यांमध्ये संपलेला आहे. आता पुढे आपला अभ्यास आहे. गिरीश देशपांडे साहेब, पहिलं वाक्य आपण घेऊया. हो, तुम्ही शेतात जाता काय? हा. किम यूयम क्षेत्रम गच्छथ. क्षेत्रम किंवा क्षेत्रे. हे अनेक वचन आलंय. अनेक वचन म्हणजे तुम्ही. गच्छथ. यूयम चं जे असेल गच्छथ. यूयम गच्छथ. हे पण अधूनमधून बघणं आवश्यक आहे. यूएम ला काय लागतं, त्वमला काय लागतं, युवामला काय लागतं, आवामला काय लागतं, तसं ते क्रियापदाची काय स्थिती आहे बघणं आवश्यक असतं. म्हणून इथे त्यांनी दिलं की तुम्ही शेतात जाता काय? किम यूएम क्षेत्रम गच्छथ. क्षेत्रे पण घेतलं, पण क्षेत्रे म्हणजे शेतामध्ये असं होतं ते. त्यामध्ये हा, काम करताना क्षेत्रेमध्ये. ओके, थँक्यू. पद्मजा पॉल मॅडम. पद्मजा ताई आहात का? अनम्यूट होत नाही का?
रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा पोहेकर मॅडम. हा दुसरं वाक्य. शेतात काय काय पद्मजा थांबा 2 मिनिटं. शेतात हा बर बर रत्नप्रभा मॅडम. हा रत्न शेतात काय काय उत्पन्न होते हा है ना. हो येस. शेत क्षेत्रे. काय झालं? आवाज नाही येत आहे. हा क्षेत्रे किम 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 हा किम किम. आणि हा रोहंती रोहंती नाही येते. हा हा किम 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 म्हणजे किंवा काणी. सस्याने हा सस्याणी सस्याने रोहंती. तुझा आवाज नाही येत आहे. रोहंती हा रोहंती. ओके. रोहंती हा शब्द नाही. आहे आपल्या याच्यात सुरुवाती शब्दार्थ आहेत ना, त्यात आहे. हा जो पाठ आहे या पाठाचे शब्दार्थ हा सुरुवातीला वाचले आपण, त्यात आहे रोहंती. तर हे यातलं जी वाक्याची पद्धत आहे ही थोडीशी मराठी हो सारखीच आहे. क्षेत्रे किम किम काय काय, हो किंवा अल्टरनेटिव्ह त्याला काणी. यानी काणी म्हणतात ना हा मंत्रांमध्ये, तसं काणी म्हणजे कोणते. हो सस्याणी. सस्याणी म्हणजे अनेक धान्य. क्षेत्रे किम बर किम सस्याणी रोहंती. कोणती कोणती पिके उगवतात. होतात. हा येस सस्यानीच नाही, कारण झाकला गेला माझ्याकडे हे या पट्टीमध्ये. ओके थँक्यू. हा पद्मजाताई हो आता. हा सर नमस्कार. नमस्कार. अं, शेतकरी कोठे राहतो? हा कृषकः कुत्र निवसति? एकदम सोपा होता. हा खरंच. हे पुढे एखादं बघा. ओके थँक्यू. सर एक प्रश्न होता. हो हे बोला. हे दुसरं जे आहे ना, शेतात काय काय उत्पन्न होते म्हणजे. हा तसं स्ट्रिक्टली मला ते जाणवतं किंवा आता हे हा भाषांतर योग्य नाहीये ते. म्हणजे काय उगवते असं म्हटलं तर मग हे सस्य आणि हा रोहंती ठीक. आता पण हे उत्पन्न उत्पन्न होते. म्हटलं- आता उत्पन्नाचा अर्थ काय घ्यायचा इथं काय त्यांनी दिलंय हिंदीमध्ये, क्या पैदा होता है. हम्म. आता इथे उत्पन्न होते हा प्रश्नच योग्य नाहीये. किंवा मराठीत ते ट्रान्सलेशन बरोबर नाही आलं बहुतेक. हा उत्पन्न. ऍक्च्युली सर मला वाटतं मी मागे विचारलं होतं ना की हिंदीत परीक्षा दिली तर चालेल का, कारण बरेचसे हे आहे ना नाही आपला संस्कृत प्रश्न. हिंदीशी मॅच हो होतं हो जास्त. प्रश्न जे येतात ना ते हा हिंदीमध्ये येतात आपल्याला. हो आणि आपली मराठीतली उत्तरं मग ती मॅनेज करायला लागतात. हिंदी जास्त क्लोज आहे अच्छा संस्कृतला. मग तुम्ही देऊ शकता तसं हिंदीमध्ये. म्हणजे हे माझं नाही मला नाही लिहायचंय माझं ऑब्झर्वेशन आहे. हो हो कदाचित हो सगळ्यांचंच असेल हो. इनफॅक्ट. नाही आणि हे पुस्तकं जी त्यांनी पेपरमध्ये छापलीत मराठी ना. नसतंच ना पण. हा पेपर मराठी नसतंच ऍक्च्युली. हो लिहू शकतो आपण मराठीमध्ये, ऑप्शन आहे मराठीचं. त्यांनी नाही दिले नाही, आपण त्यामध्ये उत्तर की लिहू शकतो पण प्रश्नपत्रिका हिंदीमध्ये असते ना, हिंदी आणि हिंदीमध्ये इंग्लिश. प्रश्नपत्रिका असते, त्यामध्ये मराठी हा नाहीये. कारण ती तेच भारतभर ना. एकच आहे ना सगळीकडे, त्यामुळे ती वेगवेगळ्या भाषामध्ये नाहीये, स्थानिक भाषामध्ये नाहीये ते. अच्छा. त्यांनी हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन भाषा ठेवल्या. पण आणि उत्तरं तुम्ही लिहू आत्ताची शकता. आपली हा आपण आत्ता जी मराठी बोलतो ना ती डायरेक्ट संस्कृत कडून आलेली नाहीये ना, त्यात बरचसे प्राकृत वगैरे नाही काय हे काय खूप फिल्टर खूप लागून खूप बदल लागून झाले. हो हा खूप बदल. त्यामुळे ती मॅच होत नाही ऍक्च्युली. म्हणजे आजची मराठी आणि 500 वर्षापूर्वी मराठी सुद्धा फरक आहे. शिवकालीन मराठी आणि काय म्हणतात त्याला ज्ञानेश्वरकालीन मराठी यात सुद्धा खूप फरक आहे. आजही आपण जर ज्ञानेश्वरी वाचली तर नाही कळत आपल्याला. नाही ते भाषेमध्ये होतच असतं ते. भाषा ही नेहमी इव्हॉल्व होत राहते. आजची भाषा उद्या नसते. आता आपण जे मराठी बोलतो ती मराठी, आजची मुलं जी मराठी बोलतात ती खूप वेगळी आहे. नवीन नवीन शब्द येत राहतात त्यामध्ये. संस्कृत का बरं एवढी राहिली, कारण ते नियमाने बद्ध केलेली आहे आणि तिचा वापर एवढा नाहीये. आता उद्या वापर जर वाढला याचा तर प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे शब्द येतीलच त्यामध्ये. गुजरातचं संस्कृत वेगळं राहील, महाराष्ट्राचं वेगळं राहील, महाराष्ट्रामध्ये पुन्हा वेगळ्या प्रांताचं वेगळं राहील. सर पण मग काय अपेक्षित आहे लिहिणं? नाही कारण आपण ही चर्चा सरांबरोबर पण झालेली मध्ये हा की कसं शब्दशः भाषांतर करायला जायचं किंवा कसं करायचं पूर्ण वाक्यात. शब्दशः जायचं नाही तर आणि तेच सरांचं म्हणणं असं पडलं की शब्दशः करायला जायचं नाही,
पूर्ण वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे करायचं. आता आम्हाला तर त्यावेळेला जे शिकवलं होतं त्यामुळे त्यांनी तेच सांगितलं सगळ्यांनी की आह, भाषांतर करा, तुम्ही रूपांतर करू नका त्याचं. कारण म्हणजे काय होतं की की विभक्ती प्रत्ययप्रमाणे गेलं तर ते आणखीनच वेगळं होतं. हो हो परत ते तर आहे, ते संस्कृत तर टू आहे. मराठी, मराठी टू संस्कृत मध्ये पण परत वेगळं होतं. तर ते जरा कन्फ्युजिंग होत आहे. हो 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 तर मराठी म्हणजे मला संस्कृतमध्ये विचारायचं आहे प्रॉब्लेम की येत नाही अपेक्षित एवढा. काय आहे आमच्याकडून, की जे नाही कन्सिडर केलं जाईल, की ठीक आहे ह्यांना कळलंय पण फक्त मांडता आलं नाही. असं नाही, जर मग का ह्याला विचारायचं तसं करायचं झालं तर आपण एक करू शकतो. भाषांतर जे आहे ते ग्रामर प्रमाणे करायचं आणि मग कंसामध्ये मराठी प्रमाणे म्हणजे प्रचलित मराठी प्रमाणे करायचं, असंही कंसात करता किंवा येईल. स्लॅश देऊन हा आपल्याला स्लॅश देऊन असं करा. किंवा हा अच्छा किंवा म्हणजे कंसामध्ये माझ्यामध्ये भाषांतरच बरं पडेल. शब्दाला शब्द आपल्याला म्हणजे करेक्ट येईल. शब्दाला शब्द एवढंच करायचं असतं ते की त्यांना कळतं की तुम्हाला शब्दांचे अर्थ माहिती आहेत. मग तुम्ही असं निव्वळ ओव्हरऑल शब्द वाक्य वाचून अर्थ नाही काढला. टेक्निकली बरोबर आहोत. टेक्निकली टेक्निकली बरोबर आपण आहोत हे कळत. व्याकरणाप्रमाणे तुम्ही करता आहात, तुम्हाला फक्त ओव्हरऑल कळलंय असं नको वाटायला, म्हणून तसं करायचं. ठीक आहे, या चालेल, विषयात ठीक आहे. परत बोलू आपण पाहिजे तर. पण ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही भाषांतर करताना ग्रामर प्रमाणे करा आणि वाटलं खूप फरक वाटला त्यामध्ये तर मग तसं कंसात टाका किंवा ऑब्लिक टाकून करा. चालेल, ठीक आहे. आता पुन्हा सेकंड राऊंडला आपण येतो. वैशाली ताई. चौथं वाक्य. शेतकऱ्यांजवळ बैल आहेत. हम्म. शेतकऱ्यांजवळ हे ओके, कृषकानां बलिवर्दाः सन्ति. तर कृषकानां हे षष्ठी बहुवचन आहे. हा हा शेतकऱ्यांजवळ हा बलिवर्दाः बैल आहेत. आहेत म्हणजे अनेक वचन आहे म्हणून बलिवर्दाः, हो. आणि अनेक वचन आहे म्हणूनच त्याचं अनेक वचन प्रेझेंट टेन्स सन्ति आहे. वर्तमान काळ सन्ति. Correct. दॅट्स वाय कृषकानां बलिवर्दाः सन्ति. हम्म. आता शेतकरी इथे बघा, शेतकऱ्यांजवळ असं संस्कृतमध्ये असं जवळ नाही म्हणतायत. आज मराठी बोलतो आपण किसानों के पास बैल है हे ठीक आहे, पण मग संस्कृतमध्ये करताना कृषकानामच जावं लागतं आपल्याला. आता कृषकानामचं मराठीमध्ये केलं तर शेतकऱ्यांचे होईल ते. किंवा हा शेतकऱ्यांचे बैल आहेत, शेतकऱ्यांकडे बैल बैल. आहेत. हा जो फरक आहे ना तो भाषेचा फरक आहे. म्हणजे आपण त्याला जवळ असं शब्दशः नाही करू शकत. ओके, पुढचं जाऊ आपण. राजेंद्र कोलेकर साहेब. हो, ते बैल पुष्ट आहेत. ते वृषभाः किंवा बलिवर्दाः पुष्टाः सन्ति. हा वेगळं असं काही एक्सप्लेन करावं असं नाही त्यामध्ये. सगळं वृषभ हा अनेक बलिवर वचनच आहे, बहुवचनच आहे. बहुवचनच आहे. चालेल. पुढचं सुरेखाताई. Bulls eat grass. ओके. बलिवर्द खा बलिवर्दः. तृणम खादत. हा, बलिवर्दाः तृणम खादन्ति. तृणानी खादन्ति. एक गवत नाही खात ना ते. हा, तृणानी ओके बहुवचन आहे सर. ते. बलिवर्दः तृणानी खादन्ति. ओके सर. पण इकडे म्हणजे हे तेव्हा मी बघितलं नव्हतं, पण आपल्या ह्याच्यामध्ये ग्रीन मध्ये त्यांनी तृणम पण लिहिलंय सर. पुढे आहे का ते? हा, ऑब्लिक मध्ये बलिवर्दाः तृणाने ऑब्लिक आणि तृणम पण लिहिलंय त्यांनी खादन्ति. म्हणजे मी नव्हतं बघितलं तेव्हा, आता बघितलं मी. हा नाही, माझं ते झाकलं गेलं पुढे समजतो त्या पट्टीमध्ये. हा. पण ते तृणानी जास्त योग्य आहे, कारण असा एक तृण नाही खात ओके. ना. हो तृणम सर. म्हणजे एक गवताचा तुकडा झाला तो. हा, बरोबर. ठीक आहे, म्हणजे ओके सर. लॉजिकली पाहिलं तर तसं तृणम पण चालू शकतं, तृणानी पण चालू शकतं. एक गवताचा तुकडा खाल्ला आणि गप बसला पाहिजे तर आपण थोडी म्हणणार त्याला की सगळे खातो. तर ठीक आहे, एनिवे म्हणजे तृणानी हे जास्त लॉजिकल आहे, तृणम पण टेक्निकली ओके आहे. ओके सर. ओके.
वेदश्री. हो सर. सर सातवं हा सातवं ना? हो, ते तुझं तुम्ही लक्ष, त्यांना पाहावं. तुझं लक्ष नाही का तुझं? नाही सर, जेवत होते ना त्यामुळे. ओके ओके ओके, हा ओके ओके ओके, कॅरी ऑन. हा तुम्ही त्यांना पाहावयास जाणार नाही काय? हा किम यूयम तान तान द्रष्टुम द्रष्टुम. द्रष्टुम न गमिष्यथ. हा, आता हे शब्द तुला नवीन वाटतात का? हे किम युयम, द्रष्टुम, हो गमिष्यथ, सर. ओळखीचे वाटतात का? ओळखीचे तर आहे, पण सर ते सरावातले नाहीयेत. द्रष्टुम हा थोडा नवीन वाटतो. द्रष्टुम हा. म्हणजे, द्रष्टुमचा काय अर्थ असू शकतो बरं? बघण्यासाठी, पाहण्यासाठी, बघण्यासाठी किंवा पाहण्यासाठी. पाहण्यासाठी. हो सॉरी. युयम गमिष्यथ. हो. हे युयम कशाचं बहुवचन आहे माहितीये? त्वम. त्वमचं बहुवचन आहे. हो हा, हो त्वमचं बहुवचन युयम, हो आणि त्याचं जे क्रियापद आहे ते हो गमिष्यथ. हो. ओके, ठीक आहे, ओके, छान. तुम्ही त्यांना पाहावया जाणार नाही काय? किम यूयम ताम द्रष्टुम न गमिष्यथ. इथे पाहावयास म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ पाहावयासाठी एक्झॅक्टली शब्द नाही, पाहण्यासाठी असं त्यांनी घेतलं का? ओके, जयमाला मॅम. शेतकरी शेतात जाईल. हा, कृषकः क्षेत्रे गमिष्यथ हा किंवा गमिष्यथ. कृषिवलः क्षेत्रम गमिष्यथ. हा, हे भविष्यकालीन थ क्रियापद. कसा कमिष्य हो. थ लागणार? हा, नाही, हे जे वरचं सुद्धा हे गमिष्यथ झालं, आणि फार्मरला मग गमिष्यथ. गमिष्यथ म्हणजे युयम. हा, बहुवचन आहे. बहुवचन असेल तेव्हा लागतो बहुवचन ना? झालं. युएमचं गमिष्यथ झालं. त्वमचं काय होईल? पण इंग्लिश मराठी कुठेच गमिष्यसी. बहुवचन लिहिलेलं नाहीये ना? नाही नाही नाही, इथं सुद्धा नाही, संस्कृतमध्ये पण नाहीये. कृषकः, अच्छा. कृषीवलः, हा. म्हणजे एक वचनाचं ते. गमिष्यति. नाही, गमिष्यति पण सर. मग गमिष्यति. हा. हा. तीन. एक ओके, छान. माधुरी कुलकर्णी मॅम. आहात का? तेथे बी पेरील. हा. तेथे म्हणजे तत्र. हम्म. बीजम बीजम. पेरील. पेरीला इथं वपस्यती आहे. वप्स्यति. वप्स्यति हे जिभेला व्यायाम आहे. वप्स्यति हे भविष्यकालीन वप धातू आहे तो. वप म्हणजे पेरणे, आणि त्याचं पेरील. हा, पेरीलचं त्याने वप्स्यति घेतलं. आता उद्या वप धातू ते जे आहे ते आपण सगळं पूर्ण विभक्ती बघू आपण ते. वप्स्यति. हा, बीजम बी. इथं अनेक वचन आहे का हे? नाही बीजम. नाही 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 नाही, एक वचनच होते. बिल. बी पेरील. अनुस्वार येणार का? हा, तसा यायला पाहिजे बीजमला जे त्या. म्हणजे एकच बी पेरे असं. असं ते काय आपलं भाषांतर करायला दिलेले वाक्य आहे ते पण तसंच आहे ना. त्यामुळे मग तिथं बिजाणी म्हणण्यात पॉईंट नाहीये. त्यांनी जर एक वचनामध्ये मागितलंय आपलं भाषांतर, तर आपण मग बिजाने म्हणण्यात योग्य नाही ते. आपण तसंच लिहायचं. बीजम वप्स्यति. वप धातू, त्याचं भविष्यकालीन रूप वप्स्यति. ओके. रवींद्र जोशी साहेब. मग पाऊस पडेल. मग म्हणजे तदनंतरम
त्याला 3 ऑप्शन पाऊस दिले तिथे, अनंतरम, पश्चात किंवा ततः. एक कुठलाही वापरता येतो. हा आणि पावसाला वर्षम. वर्षम घेतलाय. वर्षम म्हणजे पाऊस. भविष्यती होईल, पडेल असं नाही म्हणतात त्याला, होईल असं म्हटलं जातं. पाऊस होईल असं म्हणतो. हा, पाऊस होतो संस्कृतमध्ये, पाऊस पडत नाही. मराठीमध्ये पाऊस पडतो. पश्चात वर्षम भविष्यती, येस, नंतर पाऊस होईल. पाऊस होईल. ततः वर्षम भविष्यती. तिन्ही पण अल्टरनेटिव्ह. तदनंतरम, अनंतरम, पश्चात, ततः. आता हे तदनंतरम तेवढं योग्य नाहीये, नाहीये का? तत्च्या आधी काही नाही इथे ना, म्हणजे त्याच्या त्यानंतर असं. ओके असं ओके. एक म्हणतात किंवा बी पेरलं आणि मग पाऊस येईल, असं एक लॉजिक लावतायत त्यामध्ये. तो बी पेरील मग पाऊस येईल, तदनंतर पाऊस येईल. ठीक आहे, कंटेक्च्युअली घेतलं तर तदनंतर हा बरोबर आहे, पश्चात चालतं. ओके, पश्चात चालतं, नंतर चालतं. थँक्यू. सॉरी, पण इथे पण वर्षम अनुस्वार येईल ना? हा, ते मला तो एक रूल खूप चांगला कळलाय. ऍक्च्युली आम्ही जे शिकलो होतो त्याप्रमाणे असं आहे की ऑप्शनल आहे, म्हणजे पुढे स्वर असेल तर तो हलंत पाहिजे. अनुस्वार तुम्हाला कधीही चालतो, असं उलट आहे. म्हणजे नाही, काव्यामध्ये तसं आहे ते, पण गद्य भागामध्ये जर काही स्वर नसेल तर मग अनुस्वारच घ्यावा. नाही, तेच सांगतोय, दोन्ही चालतं. हा, चालतं सर. या स्टेजला तुम्हाला स्वर काहीच असेल अपेक्षित तर नाही. ते फक्त हलंत पाहिजे. स्वर असेल तर हलंत पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी पण तुम्ही अनुस्वार इतर दिला वेळेला तर ऑप्शनल दोन्हीला चालतं. हो, इतर वेळेला ऑप्शनल. असं ते आहे, म्हणजे उलट आहे. मला तरी तसं लक्षात आहे. नाही, आहे तसं आहे ते, पण स्वर असेल तर हलंत, बाकी कधी तुम्ही स्वर नसेल तर अनुस्वार घ्यावा. अनुस्वार द्या किंवा हलंत पण द्या, हलंत मग घेतलं तरी चुकीचं नाहीये ते. चुकीचं नाहीये. तेच मला तरी तसंच आठवत. राईट. पद्मजा पोळ मॅडम. हा, हो सर. ढग खूप पाऊस पाडतील. मेघा विपुलम जलम वर्षिष्यन्ति. चालेल. मेघा किंवा त्यांनी इथं दुसरा शब्द वापरला, जलदाहा. जलदाहा. तीव्रम, विपुलम. तुम्ही जलम वापरलं, इथे काय शब्द येतो? तीव्रमच्या पुढे काय? विपुलम. विपुलम, दोन्ही. विपुलम म्हणजे खूप ना, पण विपुलम म्हणजे जल नाही. नाही, पुढे जल नाही का तिथे? माहिती झाकला गेलाय, मला दिसत नाही ते. नाही, जल नाहीये तिथे सर. नाही का? नाही, मग पाहिजे तिथे जलम पाहिजे तिथे, पण आणि तीव्रम आणि विपुलम दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत ना. करेक्ट. ओके. पाण्याच्या ऐवजी पाऊस लिहिलंय ना तिथे. तीव्राला आपण ऑब्लिक येईल का सर? सर, हे वर्षिष्यन्ति म्हटलंय तर त्याचा पाऊस म्हणू शकतो ना त्याला? किंवा सर जलमच्या जागी वर्षाम म्हणू शकतो का? ऍक्च्युली वर्षिष्यन्ति मध्ये हे डीम्ड आहे. इथे पाऊस पडणं, वर्षम म्हणजे पाऊस पडणे, त्याच भविष्यकाळी रूप वर्षिष्यन्ति, म्हणून त्याने जलम घेतलं नसेल. जलमला पण ऑब्लिक येईल. जलमला मग वर्षिष्यन्ति होईल. असं जलम भविष्यन्ति असं पुन्हा एकदा झालं असतं. जलम भविष्यन्ति येईल. ठीक आहे.